चरित्रकारांची तादात्म्यता. लेखक गोपाळ आवटी. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. चरित्रकारांची तादात्म्यता. चरित्रलेखकांच्या मनात, भावविश्वात चरित्रनायक किंवा चरित्रनायिका किती खोल उतरत असतील याविषयी माझ्या मनात नेहमीच अपार उत्सुकता दाटलेली असते. एखाद्या महान व्यक्तीचं जीवनकार्य म्हणताना, त्यासाठी अनेक वर्ष संशोधन करताना हळूहळू ते व्यक्ती लेखकाला पार व्यापून टाकत असतील का? मनात तिन्ही त्रिकाळ थैमान घालत असतील का? रात्रंदिवस भिनल्यामुळं मग स्वप्नातही कधी येत असतील का? काही संवाद घडत असेल का? काही प्रश्नांची उकल करत असतील का? काही घटनांमधून संकेत देत असतील का? वास्तवाकडे नेणारे काही भास आभास घडत असतील का? शिवाजी सावंत आणि कर्ण, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि धनंजय कीर, आनंदीबाई जोशी आणि डॉक्टर अंजली कीर्तने, अगदी अलीकडं लोकमान्य टिळक आणि अरविंद गोखले, शेतकरी नेते शरद जोशी आणि भानू काळे, समर्थ रामदास आणि मनीषाताई बाठे या चरित्रांचा आणि लेखकांचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा त्यांच्या भावसंबंधांची वलयं माझ्या मनात उमटतात. लेखकाच्या उच्च तादात्म्यतेचं आश्चर्य वाटतं. काही काळ तरी लेखक अक्षरशः त्या चरित्रनायकाच्या विश्वात विलीन झालेले असतात. म्हणूनच त्यांची परस्पर स्पंदनं वाचकांना जाणवल्याशिवाय राहत नाहीत. मला तरी तशी ती जाणवली. केसरीचे 12वे संपादक अरविंद गोखले हे टिळकांचे वस्तुनिष्ठ चरित्रकार. मंडालेचा राजबंदी आणि टिळक पर्व ही त्यांनी लिहिलेली दोन्ही टिळक चरित्र वाचनीय तर आहेतच आणि ती संग्राह्य सुद्धा आहेत. 1897 ते 1920 अशी टिळकांच्या आयुष्याची धगधगती 23 वर्ष या चरित्रातून गोखले यांनी बारकाव्यानेशी मांडली आहेत. फार अवघड काम होत होते. दिलीप माजगावकरांनी व्यक्त केलेली खात्री त्यांना विश्वास देत होती. तरी पण चरित्रलेखनाचे दोन खंदे आधार, जयंतराव टिळक आणि पत्रकार गोविंद तळवलकर, या दोघांचं देहावसान अरविंद गोखले यांना खचवणारं होतं. पण गोखले अजिबात न खचता आपलं कार्य तडीला नेत गेले. ते स्वतःच एका ठिकाणी लिहितात, आता म्हणजे असं झालं की माझ्या स्वप्नात जयंतराव टिळक आणि लोकमान्य दोघंही येऊ लागले. अजून लिखाणाला सुरुवात व्हायची होती. तोच स्वप्नामध्ये, अरे तू नर फाटक यांनी लिहिलेलं वाचलेस का, असं विचारलं जायचं. मध्येच कधीतरी नचिम केळकर, गप्र प्रधान यांचाही उल्लेख होत असे. त्यांची नावं घेतली जात. पुढं पुढं तर लेखनाचा क्रमही सांगितला जाऊ लागला. तुमचा कोणाचा विश्वास बसणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. टिळकांना अनुभवण्याचा हा काळ होता. चरित्र लेखनात आपल्याकडून थोडी जरी चूक झाली तर लोकमान्यांच्या हातातली काठी उचलली तर जाणार नाही ना, अशी भीती वाटायची. मित्रहो, गोखले यांचे हे उद्गार चकित करणारे असले तरी त्यांच्या तादात्म्यतेचे निदर्शक आहेत. त्यांना वाटतं की चरित्र लिहिताना टिळक हाच माझा आधार बनत गेले, माझं भावविश्व बनत गेले. कोरोना काळाचं भीषण संकट आणि वर त्या संकटाची पुन्हा दुसरी लाट, या अनंत अडचणीतून गोखले यांचं टिळक पर्व कसं उभं राहिलं याचं स्वतः गोखले यांनाच आश्चर्य वाटतं. जणू टिळक आणि संकट यांचं काही नातंच असावं. गोखले सांगतात की आभाळ कोसळलं तरी पाय रोवून उभं राहण्याची हिंमत आम्हाला टिळक याच 3 अक्षरांनी दिली. मंडालेचा राजबंदी लिहिताना मी त्या प्रसंगात शिरून संघर्ष अनुभवला. मात्र टिळक पर्व लिहिताना मला लोकमान्यांचं विराट दर्शनच घडत गेलं. यासारख्या प्रवासाकडं मी तटस्थपणे पाहू शकलो नाही, कारण मी त्यांना तिथल्या प्रसंगात जणू अनुभवत होतो. एवढी भावनिक तादात्म्यता असूनही टिळक पर्वमधली मांडणी, संशोधन आणि विश्लेषण अतिशय वस्तुनिष्ठ, तितकंच वाचनीय झालेलं आहे. लोकोत्तर लोकमान्यांची मंडालेहून सुटका झाल्यावर मजल दरमजल करत, म्हणजे मंडाले, रंगून, मद्रास, दौंड,
हडपसर आणि पुणे असा प्रवास करत टिळक 17 जून 1914 मध्यरात्री पुण्याच्या गायकवाड वाड्यात प्रवेश करते झाले. हा प्रवास आणि प्रसंग गोखले यांनी एवढ्या बारकाव्यानिशी लिहिलेला आहे की तो जसाच्या तसा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. असंही वाटतं की टिळक आगमनामुळं पुणेकरांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्या रोमहर्षक क्षणी अरविंद गोखले हे जणू गायकवाड वाड्याच्या एका कोपऱ्यात सगळं पाहत उभे आहेत आणि टिपणं घेत आहेत. पुढं श्रीयुत गोखले केसरीचे 12वे संपादक असताना एकदा रत्नागिरीहून एक अतिशय वृद्ध गृहस्थ गोखले यांच्या कार्यालयाच्या दारात उभे राहिले. गोखले म्हणाले, आत या ना आजोबा. ते वृद्ध गृहस्थ म्हणाले, माझं काही काम असं नव्हतं, जे होतं ते झालं. टिळकांच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती कशी आहे एवढंच मला पाहायचं होतं. आता मी जातो. काही विचारण्याच्या आतच जणू अंतर्धान पावावं तसं ते गृहस्थ निघून गेले. भास, आभास, स्वप्न आणि सत्य यांच्या सीमारेषेवर असं हे सुंदर टिळक चरित्र उमलत राहतं. तो काळही उमजत जातो. चरित्रकारांची तादात्म्यता. लेखक गोपाळ आवटी. मोबाईल नंबर 9730143109. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.